नमस्कार. आज आपण पुरंदर मतदारसंघाच्या राजकारणाचा एक सखोल आणि आकडेवारीवर आधारित अभ्यास करणार आहोत. हे विश्लेषण कोणावरही टीका करण्यासाठी नाहीये, तर निवडणुकीची रणनीती आणि प्रशासन यामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी आहे. चला तर मग आपण मिळून याचा अभ्यास करूया. पुरंदर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक खूप महत्त्वाचा मतदारसंघ. आज आपण 2024च्या निवडणुकीच्या निकालाचं बारकाईनं विश्लेषण करणार आहोत आणि त्यामागची खरी कारणं शोधणार आहोत. तर या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण पुरंदरमधील जमिनीवरची परिस्थिती समजून घेऊ, मग निकालाचं निदान करू, त्याची कारणं शोधू, ऐतिहासिक कल तपासू आणि सगळ्यात शेवटी विजयासाठी एक स्पष्ट योजना सादर करू. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बघा, कोणतंही राजकारण समजून घेण्याआधी तिथल्या लोकांना आणि त्यांच्या रोजच्या जगण्याला, त्यांच्या संघर्षाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मतदारसंघ म्हणजे फक्त आकडे नसतात, माणसं असतात. पुरंदरची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. पण खरं सांगायचं तर इथला शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे. कधी पिकांचं नुकसान होतं, तर कधी पाण्याची भीषण टंचाई असते. विशेषतः पूर्वेकडच्या भागांमध्ये तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. आणि याचमुळे मतदारसंघात एक मोठा संघर्ष उभा राहिलाय. एकीकडे आहे प्रस्तावित विमानतळ, ज्यामुळे विकासाची आणि रोजगाराची आशा दिसते, तर दुसरीकडे आहेत शेतकरी, ज्यांना भीती वाटते की यामुळे त्यांची जमीन, पाणी आणि जगण्याचं साधनच हिसकावून घेतलं जाईल. बरं, ही झाली जमिनीवरची परिस्थिती. आता जरा आकडे काय सांगतात ते बघूया. कारण 2024च्या निवडणुकीतल्या पराभवाची खरी कारणं आपल्याला ह्याच आकड्यांमधून सापडतील. 24,188. हो, हा आकडा आहे 2024च्या पराभवाच्या फरकाचा. या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की आव्हान किती मोठं होतं. आणि या पराभवामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मतदानात झालेली घट. नेहमीच्या 65 ते 70% मतदान थेट 61% आलं. विशेषतः तरुण मतदारांचा सहभाग कमी झाल्याचा मोठा फटका काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बसला. म्हणजेच काय, तर पुढच्या निवडणुकीत जिंकायचं असेल तर तब्बल 13% मतांची तूट भरून काढावी लागेल. हे एक स्पष्ट आणि महत्त्वाचं लक्ष आहे, ज्यावर पुढची सगळी रणनीती आधारलेली असेल. आता ही आकडेवारी बघा. 2019मध्ये काय चित्र होतं आणि 2024मध्ये ते कसं पूर्णपणे उलटं झालं हे एकदम स्पष्ट दिसतंय. मतांची टक्केवारी 54.9% थेट 35.7% खाली घसरली. हा एवढा मोठा बदल का आणि कसा झाला? आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं, पण आता खरा प्रश्न आहे की हे का झालं. यासाठी आपण पक्षांतर्गत यंत्रणा आणि बाहेरील सामाजिक राजकीय परिस्थिती या दोन्हींचं विश्लेषण करू. पक्षांतर्गत यंत्रणेचा विचार केला तर दोन गोष्टी समोर येतात. एकीकडे बूथ समित्यांसारख्या काही संघटनात्मक उणीवा होत्या, पण त्याचवेळी उमेदवाराची स्थानिक ओळख आणि विमानतळ विरोधाचा मुद्दा ही मोठी बलस्थानंसुद्धा होती, ज्यांच्या आधारावर पुढे काम करता येऊ शकतं. अर्थात निकाल फक्त पक्षांतर्गत गोष्टींवर अवलंबून नसतो, बाहेरील घटकही तितकेच महत्त्वाचे असतात. बदललेली राजकीय समीकरणं, सामाजिक मुद्दे आणि विशेषतः पाण्याची तीव्र टंचाई या सगळ्याचा निकालावर खूप मोठा परिणाम झाला. आणि ही जी सामाजिक गुंतागुंत आहे ना, तिला समजून घेणं आणि त्याबद्दल जबाबदारीने बोलणं खूप महत्त्वाचं आहे. हे एक असं काम आहे जे लोकांना तोडत नाही तर जोडतं आणि संविधानाने दिलेल्या प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा सन्मान करतं. आता जरा इतिहासात डोकावूया. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पुरंदर हा मतदारसंघ कधीच कोणाचा गड राहिलेला नाही. इथले निकाल कायम बदलत आले आहेत. तो एक स्विंग मतदारसंघ आहे. हा आलेख बघा, तोच मुद्दा अधोरेखित करतो. 2019मध्ये मतांची टक्केवारी जिथे होती तिथून 2024मध्ये ती किती खाली आली आहे हे बघा. ही अस्थिरता या मतदारसंघाच्या राजकारणाचा एक भाग आहे. तर मग प्रश्न उरतो की या पराभवातून शिकून विजयाकडे कसं जायचं. त्यासाठीच आता आपण एक ठोस आराखडा पाहणार आहोत. ही एक चतुर्मुख म्हणजे 4 आयामी रणनीती आहे. या रणनीतीचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिलं, लोकांच्या गरजा ओळखून धोरण ठरवणं. दुसरं, विरोधकांच्या प्रचाराला नेमकं उत्तर देणं. तिसरं, प्रत्येक मतदार गटापर्यंत पोहोचणं. आणि चौथं म्हणजे मीडिया आणि प्रत्यक्ष जमिनीवरचं संघटन मजबूत करणं. अर्थातच ही रणनीती यशस्वी करायला एक योग्य उमेदवार लागतो. असा उमेदवार जो लोकांमध्ये सहज मिसळतो, त्यांचे प्रश्न मांडतो, तरुणांशी जोडला जातो आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. आणि या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास.
विश्वास आदरानेच मिळतो. भारताचा जो डेटा संरक्षण कायदा आहे तो आपल्याला हीच आठवण करून देतो की कुणाचीही माहिती ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे आणि तिच्या वापरासाठी स्पष्ट परवानगी आणि जबाबदारी गरजेची आहे. मतदारांशी बोलताना हा विश्वास जपायला हवा. चला आता आपण या योजनेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही आहे निवडणुकीपर्यंतची एक स्पष्ट कालबद्ध कार्ययोजना. ही आहे विजयापर्यंतची संपूर्ण योजना. बघा, पहिल्या 6 महिन्यात फक्त संघटन, त्यानंतर लोकांपर्यंत पोहोचणं, निवडणुकीच्या आधी वातावरण निर्मिती करणं आणि शेवटच्या काही आठवड्यात आपली पूर्ण ताकद पणाला लावणं. या 4 टप्प्यांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे 2024चा निकाल हा काही शेवट नव्हता, तो खरं तर एक इशारा होता. लोकांचं म्हणणं अधिक लक्ष देऊन ऐकण्याची आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य देण्याची ही एक संधी आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.